नमस्कार. औरंगाबादमध्ये आज 2 ठिकाणी कार्यक्रम आहेत. मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक आता थोड्या वेळानं सुरू होते. तो एक संघटनेचा भीमशक्ती संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे त्या ठिकाणी. आणि दुसरा कार्यक्रम दुपारी 3 वाजता तापडिया सभागृहामध्ये आहे. भीमशक्तीची जी कामगार आघाडी विंग आहे, भीमशक्तीच्या अनेक विंग आहेत. यूथ विंग आहे, विद्यार्थी आघाडी आहे, महिला आहे, यूथ आहे, कामगार आहेत, शासकीय कर्मचाऱ्यांच्या आघाड्या आहेत, महापालिका कर्मचाऱ्यांच्या, अशा सगळ्या विंग्स आहेत भीमशक्ती संघटनेच्या. तर त्यापैकी कामगार आघाडीची आमची विंग आहे. त्यांचा कार्यक्रम तापडिया सभागृहामध्ये दुपारी 3 वाजता आहे. त्याच्यामध्ये कामगारांच्या प्रश्नासंबंधी चर्चा होईल आणि त्याचबरोबर जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा आणि कामगार उद्योजकांचा सत्काराचा एक कार्यक्रम आहे. असा हा कार्यक्रम आहे. पहिला जो कार्यक्रम आहे मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा, त्याच्यामध्ये आमचा विषय आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशामधल्या गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि अस्पृश्य वर्गासाठी जे कार्य केलं, ते कार्य जनतेपर्यंत पोचलं पाहिजे, हा एक उद्देश आहे. छत्रपती शाहूराजांची 150वी जयंती आहे. त्यांनी सर्वांसाठी, सर्व जनतेसाठी कार्य केलं. आणि तिसरे संत गाडगे महाराज, जे या देशातील एक महान संत होऊन गेले, ज्यांनी सगळ्या वर्गासाठी कार्य केलं. आपल्या संतवाणीतनं त्यांनी गोरगरिबांना स्वच्छतेसंबंधी आणि एकूणच अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जे प्रयत्न केले, तर अशा या तिन्ही महापुरुषांचा वर्षभर जयंती सोहळा आम्ही मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये साजरा करणार आहोत. मागच्या 10 दिवसापूर्वी विदर्भाच्या दोन्ही पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या 11 जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आज मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक आहे. नंतर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण अशा तिन्ही रिजनमध्ये येणाऱ्या महिन्याभरात हे कार्यक्रम होतील. सप्टेंबरला हा कार्यक्रम आम्ही षण्मुखानंद सभागृहामध्ये घेतो आहे. आणि या कार्यक्रमाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुलजी गांधी या दोघांनाही आम्ही त्या कार्यक्रमाला बोलवून या महान संतांचा विचार, त्याची अंमलबजावणी देशभर व्हावी, महाराष्ट्रभर व्हावी, हा त्या कार्यक्रमाचा हेतू आहे, उद्देश आहे. आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा व्हावी, जनतेमध्ये चर्चा व्हावी, त्या रिजनमधल्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी. आणि हा वर्षभराचा कार्यक्रम या निमित्तानं चर्चेला जावा किंवा त्याची चर्चा व्हावी, त्याची अंमलबजावणी व्हावी आणि या महापुरुषांचं महत्त्व किती होतं
हे पटवून देण्याचा प्रयत्न आहे. दुसरा मुद्दा, आमची जी कामगार आघाडी आहे